अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर. माणगावात येऊन राजू मगदूमवर टीका हाच अजेंडा घेऊन विरोधक प्रचारात उतरले आहेत. मात्र ये पब्लिक है ये सब जानती है असे म्हणत सरपंच राजू मगदूम यांनी विरोधकांनी केलेल्या टीकेचा खरपूस समाचार घेतला. सरपंच राजू मगदूम म्हणाले, जनतेची दिशाभूल करण्याचे थांबवा, अन्यथा आपली अंडी पिल्ली आमच्याकडे आहेत. बोलायला गेलो तर दिवस पुरणार नाही. त्यामुळे माझ्या मायभूमीत या आपलं स्वागत आहे. मात्र येथे येऊन विकासाच्या गप्पा मारा, दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तर जशास तसे उत्तर देण्यात येईल. फक्त राजू मगदूमला शिव्या देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. चुकीची दिशाभूल या ठिकाणी करण्याचं काम केलेलं आहे. राजू मगदूम दिसायला पांढरा आहे पण आत काळा किट्ट आहे अशी भाषा त्यांनी वापरली. त्या माजी आमदारांना मला सांगायचं आहे, राजू मगदूम दिसायला पांढरा आहे, आत पांढरा आहे, त्याचं मनही पांढरा आहे, ते उठतोही स्वच्छ आहे. म्हणूनच या माणगावचा विकास झाला आहे. माणगावच्या विकासासाठी 65 कोटी निधी या ठिकाणी आणलाय. माजी आमदार साहेब, तुम्हाला माझं चॅलेंज आहे. तुम्ही 2004 साली आमदार झाला, 55 ते 60 हजार मतं तुम्ही घेतला आणि निवडून आला. जर तुम्ही चोख काम केलं असता, प्रामाणिकपणे काम केलं असता, तर तुम्हाला 2009च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेनं तुम्हाला 70,000 मतं दिली असती. त्या ठिकाणी तुम्हाला 6,000 मतं फक्त पडली. तुमचं डिपॉझिट रद्द झालं. म्हणजे तुमच्या कामाची लायकी, तुमच्या कामाची क्वालिटी आणि तुम्ही केलेला भ्रष्टाचार हे या हातकलंडी विधानसभा मतदारसंघातील जनतेनं तुम्हाला दाखवून दिलं आणि डायरेक्ट तुम्हाला 60,000 वरनं 6,000 वरती आणलं आणि तुमची लायकी तुम्हाला दाखवून दिली. तुम्ही माझ्या गावात येताय, चुकीची भाषा वापरताय. तुम्हाला प्रचार करायचा आहे, तुम्ही मते मागा. तुम्ही विकास काय करणार आहे सांगा. तुम्ही बोलला या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या शाळेमध्ये राहिले त्या शाळेची अवस्था ह्या सरपंचाला दिसत नाही. अरे आमदार, माझे आमदार, मी तुला सांगतो, त्या शाळेसाठी मी स्वतः कलेक्टरांच्याकडे गेलो होतो. जिल्हा नियोजनच्या पहिल्या बैठकीमध्ये याच राजू मगदूमनं त्या शाळेला निधी लावा म्हणून सांगितलं होता. याच राजू मगदूमनं राष्ट्रीय स्मारकाच्या आराखड्यामध्ये त्या शाळेचं नाव गाठलंय आणि त्या शाळेला निधी मीच मागितलं होतो. माझ्याकडे तसं पत्र आहे, माझ्याकडे पोच आहे आणि कलेक्टर साहेबांचं सुद्धा माझ्याकडे पत्र आहे. अरे माझे आमदार आहे तुम्ही भाषा सभेत ठेवा. तुम्ही काय बोलता, चुकीची वक्तव्य करतात. अण्णा या ठिकाणी सांगण्यात आलं, शक्तीपीठच्या समर्थनात माणगाव ग्रामपंचायतीने ठराव केला. माणगाव ग्रामपंचायत कधी शेतकऱ्यांच्या विरोधात नाही. माणगाव ग्रामपंचायत ही कायम शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. शेतकरी बांधवांच्यासाठी आम्ही कुठल्याही पद्धतीचा चुकीचा ठराव आम्ही केला नाही. माझ्याकडे या ठिकाणी ग्रामपंचायतीचं जाहीर खुलासाचं पत्र आहे, त्यांनी ग्रामपंचायतीमधनं घ्यावं. माणगाव ग्रामपंचायतीनं शक्तीपीठ समर्थनात असला कुठलाही ठराव केलेला नाही हे या कागदानं सांगतो. मी माझ्या दोन्ही मुलांची शपथ घेऊन सांगतो. माझ्या कुलदैवत माझं धुळोबा आहे, त्या धुळोबाची शपथ घेऊन सांगतो. माझं ग्रामदैवत बिरोबा आहे, त्या बिरोबाची शपथ घेऊन सांगतो. ज्या वैष्णोदेवीचा मला आशीर्वाद आहे त्या वैष्णोदेवीची शपथ घेऊन सांगतो. लोकांची दिशाभूल करू नका. शक्तीपीठ समर्थनात कोणताही ग्रामसभेत मासिक मीटिंग मध्ये ठराव झाला नाही. आणि तुम्ही सुद्धा जर तुमच्याकडे ठराव असेल तर त्या ठरावाची कॉपी आमच्याकडे आणून द्या. या ठिकाणी राजू मगदूम थांबून आपल्या पत्नीला माघार घ्यायला लावून तुम्ही सांगाल त्या उमेदवाराचा प्रचार करायला मी तयार आहे. पण लोकांची तुम्ही दिशाभूल करू नका. या ठिकाणी त्या माजी गृहमंत्र्यांनी यांना सांगितलं, शिवस्मारकाचं काम रखडलंय, कोण तर खाल्लं, एवढा चिठ्ठी दिला, 10 वर्ष रखडलंय. अहो, शिवस्मारक ही संकल्पना या राजू मगदूमची आहे. शिवस्मारकासाठी कंपाऊंड आणि सुशोभीकरणाचं काम या ठिकाणी वंदना मगदूम वहिनी यांच्या फंडातून 45 लाख रुपये त्या ठिकाणी आम्ही काम खर्च केल्या 2022 साली. 2023 साली चबुतरा आम्ही बसवला. त्या ठिकाणी लोकवर्गणीतून पैसे गोळा करून महाराजांचा पुतळा आणायचा मानस होता. पण आम्हाला त्या ठिकाणी म्हणावं तसं
निधी गोळा करायसाठी रिस्पॉन्स मिळाला नाही, म्हणून मी जवळपास 8 महिन्यापूर्वी अण्णा तुम्ही सांगितल्यानंतर त्या संपूर्ण पुतळ्याचा खर्च मी देणार आहे आणि महाराजांचा पुतळा बसवायचा आहे म्हणून सांगून 7.5 लाख रुपये आम्ही ऍडव्हान्स त्या पुतळ्यासाठी आम्ही दिलेला आहे आणि त्या ठिकाणी क्ले मॉडेलचं काम सुद्धा चालू आहे आणि त्या ठिकाणी आम्ही पहिल्यांदा ही परवानगी 28/7/2025 ला आम्हाला जिल्हा परिषदेने या ठिकाणी नारकत दाखला दिला आहे, आम्हाला सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी नारकत दाखला दिलाय, आम्हाला त्या ठिकाणी पोलीस स्टेशननं सगळ्यांचे जबाब नोंदवून घेतलेले आहेत. मनात आला म्हणजे पुतळा बसवायचा असं नसतंय, त्या ठिकाणी त्याला लागणारी सगळी शासकीय कागदपत्र गोळा करावी लागतात आणि कागदपत्र गोळा करायचं काम आमचं आता अंतिम टप्प्यात आलंय. आम्हाला कोणाच्या भिकेची गरज नाही आहे. महाराजांचा पुतळा बसवायसाठी आम्हाला कोण भीक आम्ही कोणाकडून मागणार नाही. हा मंत्री जो मेडिकलच्या एक सीट भरायसाठी 2-2 कोटी रुपये देतो, तो या ठिकाणी येऊन सांगतोय गुलाल घेऊन या 9 तारखेला 10 लाख रुपये तुम्हाला देतो. अरे तुझ्या 10 लाखाची गरज नाही. आमचा माणगावातील मी एक फक्त राजू मगदूम दास आहे त्या ठिकाणी तो पुतळा बसवायला. उलट तुम्ही म्हणायला पाहिजे होता आज माझ्याकडे हे पैसे घ्या लोकवर्गणी आणि पुतळा चालू करा, गुलाल घेऊन या आणि तुम्हाला मी 10 लाख रुपये देतो. म्हणजे तुम्ही आम्हाला या ठिकाणी आम्हाला माणगावकरांना आणि शिवभक्तांना विकत घ्यायला आलाय. चुकीच्या पद्धतीने तुम्ही बोलू नका, कारण महाराज म्हणजे अखंड हिंदुस्थानची आपली अस्मिता आहे. या ठिकाणी यांना बऱ्याच गोष्टी झाल्या. इचलकरंजीचे आमदार माझे आमदारांनी त्या ठिकाणी सांगितलं मी सूतगिरणीची जागा विकलो, सूतगिरणीचा अण्णा मी प्लॉट पाडलो, हे केलो ते केलो. अहो माझे आमदार साहेब, सूतगिरणीची जागा राज्य शासनाच्या परवानगीनं आम्ही त्या ठिकाणी विकल्यानंतर 13 कोटी रुपये आम्ही माझ्या कामगारांचे ग्रॅज्युटी आणि फंडाची रक्कम त्या ठिकाणी आम्ही भरलो. तुमच्या का पोटात दुखालय? या ठिकाणी आवाडे साहेबांच्या माध्यमातून अनेक रोजगारांना रोजगार देण्यासाठी सूतगिरणी आहे, बँका आहेत, साखर कारखाने आहेत. आम्ही त्या ठिकाणी एखाद्याचा संसार उभं करायचं काम करतोय, त्या ठिकाणी सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार द्यायचं काम करतोय. तुम्हाला या माझ्या माता भगिनींना सांगतो, जो माजी आमदार आहे तो काय काम करतो तुम्हाला माहित आहे? देशी दारूचं दुकान आहे त्याचं इचलकरंजीत. माता भगिनींचा संसार उद्ध्वस्त करायचं काम तो करतोय. आम्ही या ठिकाणी माता भगिनींचा संसार टिकवायचं आम्ही काम करतोय. अरे देशी दारूचं दुकान तुझ्या नावानं तिथं आहे आणि तू या ठिकाणी सांगायला भ्रष्टाचारावर बोलायलाय. या ठिकाणी माता भगिनींचा संसार उभं करायचं आम्ही काम करतोय. माणगावमध्ये दारूबंदीसाठी लढणारे आम्ही तरुण कार्यकर्ते आहे. आमच्या इथं आमचं देशी दारूचं दुकान नाही किंवा आम्ही देशी दारू विकत नाही किंवा आमच्या इथं बार नाही. बोलायचं तर जरा व्यवस्थित बोलायचं. ज्या वेळेला एक बोट आपण दुसऱ्याकडे करतोय त्यावेळेला 4 बोट तुझ्याकडे झालेली असतात. अत्तेकऱ्याला तुम्ही शाळा उभी केला, त्या शाळेमध्ये शिनारेचे डावलून स्वतःच्या पत्नीला त्या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून नोंद केलाय. तुमची पत्नी घरात असत्या 5,000 रुपये मानधनवरती त्या ठिकाणी एक शिक्षक बसवलाय आणि पत्नीचा पगार तुम्ही घेताय. ही तुमची नेतेगिरी. तुमच्या भानगडी काढायला लई वेळ मला लागत नाही. तुम्ही मतं मागायचंय, या ठिकाणी तुम्ही विकास काय करणार आहे त्याच्यावरती मतं मागा. तुम्ही आमच्याकडे बोट करून चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी आमच्यावरती टीका करू नका. आणि आमच्या ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार झालाय असं चुकीच्या पद्धतीने सांगताय. माझं ओपन चॅलेंज आहे, कुणी यावं. बंटी पाटील साहेब तुम्ही तुमचं ऑडिटर घेऊन या आणि त्या ग्रामपंचायतीचं सगळं दप्तर तपासा. जे तुम्हाला बघायचं ते बघा. जर त्यामध्ये जरा जरी दोष असेल तर तुम्ही सांगशील ते मी ऐकतो. या ठिकाणी माझी टीम प्रचंड प्रमाणात काम केलं. दहशत कशाची दहशत? माझ्या ग्रामपंचायत सदस्याला या आता विरोधात फिरणाऱ्या आणि जो उमेदवार राहिलाय त्याच्या भावानं माझ्या ग्रामपंचायत सदस्याला रात्री दारू पिऊन 10 वाजता घरातनं बोलवून अंधारात मारलं आणि कारण नसताना मारलं. म्हणून आमचे ग्रामपंचायत सदस्य जाऊन जर त्याला घरातनं बोलवून जाब विचारत असतील आणि ती दादागिरी असेल तर होय आम्ही दादागिरी करतोय, होय आमची दहशत आहे. माझ्या अल्पवयीन मुलीची छेड कोण काढत असेल आणि छेड काढणाऱ्याला माझे ग्रामपंचायतीचे सदस्य त्या ठिकाणी घरात जाऊन जर बडवत असतील तर होय आम्ही दादागिरी करतोय, होय आमची दहशत आहे. माझ्या माता भगिनींच्यावर वाईट नजरेतून बघणाऱ्या एकाही नराधमाला या ठिकाणी आम्ही सोडणार नाही, भला तो कोणी असू दे.
मला तो कुणी असू दे, माझ्यावरती प्रेम करणाऱ्या, मला आशीर्वाद देणाऱ्या एकाही माझ्या माता भगिनीकडे जर वाकड्या नजरेनं कोण बघत असेल तर त्याला आम्ही सुट्टी देणार नाही. भलं आम्हाला राजकारण सोडून घरात बसावं लागलं तर बसेन, पण माझ्या माता भगिनींच्याकडे वाकड्या नजरेनं बघणाऱ्यांची डोळं पुढं वळका काय असेल ते. त्यामुळं चुकीच्या पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी बोलू नका. अण्णा एवढी भाषणं झाली, एक ठिकाणी विकासावर बोललं नाही, आणि त्यातला एक जण म्हणतोय झाला असेल विकास थोडाफार. अरे डोळं उघड आणि बघ थोडाफार झालाय काय झालाय. माणगाव पाट्याचं कॉन्क्रिटीकरणाचं रस्त्याचं काम चालू आहे, अण्णांनी दिल्यात 6.5 कोटीचं काम आहे. 20 वर्ष त्या रस्त्याची वॉरंटी आहे, 10 वर्ष देखभाल दुरुस्ती आहे त्याच्याकडे. माझ्या गावामध्ये प्रत्येक माता भगिनींच्यासाठी या ठिकाणी आम्ही काम केले. तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया 24 न्यूज चॅनलला. महामेडिया 24 सदैव तत्पर.